त्यांनी मागणी केली की ओबीसीमधून आरक्षण द्यावं. काय सांगता? हे खरं तर उपोषण नावाचं जे लोकशाहीमधलं एक जे काय वेपन आहे जनतेच्या हक्क आणि अधिकाराविषयी लक्ष वेधून घेण्याचं, मला वाटतं हे बोथट होते आणि उपोषण नावाचं हे वेपन जरांगे नावाच्या माणसाकडून बदनाम होते असं मला वाटतंय. आणि जरांगेनी प्रत्येक वेळी उपोषणाला मागणी बदललेली आहे. त्यामुळे जरांगेनी उपोषणाला बसले काय आणि उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले काय? ओबीसीच्या मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वामध्ये जरांगेंना ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन कधीही या ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे. तयार केली आहे ज्या ज्या आमदार मराठा समाजाच्या विरोधात उद्धव यांना पाडायचं. आणि मग जरांगेंचा मग बोलवतं धनी कोण आहे तेही जरांगेंनी सांगावं. जरांगेंची जी वॉर रूम कोण चालवतं या महाराष्ट्रामध्ये, जरांगेंचा सोशल मीडिया कोण चालवतो, तो कर्जत जामखेडवरून चालतो का बारामतीवरून चालतो, कोण नेता आहे याच्या पाठीमागे, याचं उत्तर द्यावं जरांगेंनी. आणि जरांगे घराच्या बाहेर पडले तर हजारो शेकडो गाड्यांचा ताफा येतो कुठून, या प्रश्नाची उत्तर जरांगेंनी द्यावेत. आरोप करणं सोपं असतं, पण तुम्ही मागणी काय करताय त्या मागणीकडे लक्ष वेधून घेणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. पण जरांगे आरोप करायचे म्हणून करतात, त्यामुळं जरांगेंनी त्यांचा बोलवता धनी कोण आहे ते स्वतः पाहावं. भाजपकडून वारंवार टीका होते की जरांगेंच्या मागे पवार आहेत, रोहित पवार आहेत. काय सांगणार? हे बघा, जर जनता म्हणत असेल, जर जनतेमध्ये तशी चर्चा असेल तर जरांगेंनी आणि पवारांनी पुढे येऊन सांगावं. आणि आमचाही आरोप तसाच आहे. जर ते लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं छगनराव भुजबळ आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणत असतील तर मग जरांगेंच्या पाठीमागं कोण या प्रश्नाची उत्तरं जरांगेंनी पुढे येऊन द्यावीत. पण पाठीमागं कोण आहे याच्यापेक्षा या महाराष्ट्रामधली ओबीसीचा आवाज काय म्हणतो, ओबीसीच्या भावना काय आहेत किंवा मराठा समाजाच्या व्यथावेदना काय आहेत, या जर आमने सामने बसून कोण कुणाचाही समर्थक असू द्या, जर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जर आमने सामने बसलो, संवादामधून, वादामधून संवाद, संवादामधून सुसंवाद जर निर्माण झाला तर महाराष्ट्राची परिस्थिती आता जी झाली त्याच्यामधून एक चांगला मार्ग निघू शकतो. आणि जरांगेंना आमचं आव्हान आहे की जरांगे साहेब, तुम्ही कधी कुठल्या ओपन व्यासपीठावर येणार आहात ते सांगा, आम्ही तिथं यायला तयार आहोत. जरांगेला बोलायचं जमत नसेल तर जरांगेंनी सुकरेंना पाठवावं, जरांगेंनी भोसलेंना पाठवावं, जरांगेंनी शिंदेंना पाठवावं, जरांगेंनी कोणते सराटे फराटे कोणतरी माणसं आहेत त्या माणसांना पाठवावं. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. महाराष्ट्राची टोटल समाज व्यवस्था आणि आरक्षण पॉलिसी यावरती जरांगेंनी आमच्याबरोबर संवादाला यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. हे बघा, धनंजयराव मुंडे साहेब या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत. मला एकच कळलेलं नाही की जरांगेंना प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री जाऊन भेटतो आणि तो रात्रीच्या वेळी का भेटतो याचं उत्तर आम्हा ओबीसी बांधवांना मिळालेलं नाही. पृथ्वीराज बाबा चव्हाण भेटतात, अशोकराव चव्हाण भेटतात, धनंजयराव मुंडे भेटतात, सत्ताधारी लोकही भेटतात आणि विरोधकही भेटतात. पण ओबीसीच्या प्रश्नावर मात्र इथला विरोधक, सत्तेत असणारा माणूस, मंत्रिमंडळामधला माणूस आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असलेली माणसं एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत एक दोन आमदार किंवा मंत्री सोडले तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार, खासदार, मंत्री ओबीसीच्या प्रश्नावर बोलताना दिसून येत नाहीत. ओबीसीने ठरवलंय, ओबीसीला जरी आमदार, खासदार निवडून नाही आणता आले तर पाडायचं कुणाला हे मात्र ओबीसीने ठरवलेलं आहे. तसं विधानसभेमध्ये त्याची तयारी आहे. हे बघा, ओबीसी बांधवांनी पण एक लाईन ठरवलेली आहे. ओबीसी बांधवही इथून पुढच्या कालावधीमध्ये जे जे म्हणून जरांगेंना भेटतील, जे जे जरांगेंना पाठिंबा देतील अथवा पाठिंबा मागतील त्या त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही. ये मंडल आयोग इम्प्लीमेंट हुआ, ये अभी 25-30 साल हो रहे. अभी इस महाराष्ट्र में ओबीसीयों को सामाजिक न्याय दिलवाने के लिए जो मंडल आयोग इम्प्लीमेंट हुआ है वो पूरा खत्म हो चुका है. इसलिए आक्रोश मेलावा लेने के लिए हमें गांव-गांव में जाना पड़ रहा है. हम पूरे देशवासियों को बताना चाहते हैं कि महाराष्ट्र का लोकल बॉडीज का रिजर्वेशन खत्म हो चुका है. महाराष्ट्र का शिक्षा और नौकरी के एंट्री पॉइंट का रिजर्वेशन खत्म हो चुका है. महाराष्ट्र के विधानसभा में ओबीसी लीडर नहीं है. महाराष्ट्र से लोकसभा में ओबीसी लीडर चुन के नहीं आ रहा है. इसका मतलब ये है कि महाराष्ट्र ये पुरोगामी महाराष्ट्र नहीं है, ये महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र बन चुका है. जिस महाराष्ट्र ने फुले शाहू आंबेडकर देश को दिए, उस महाराष्ट्र में ये सरंजामदार लोग, वतनदार लोग ओबीसीयों के बारे में अच्छा बर्ताव नहीं कर रहे हैं. इसलिए ये मेलावा लेना पड़ रहा है.
मीडिया समोर बोलताय, ओबीसीचे नेते म्हणून आपण कसं पाहताय त्याच्यात? हे बघा, जरांगे नावाचा माणूस 5 उमेदवार सुद्धा उभे करणार नाही. जरांगेनी करायचेच असतील 288 सोडा. मी वारंवार सांगतोय, पहिला एकच उमेदवार फक्त घनसावंगी मधला त्यांनी जाहीर करावा. मी वारंवार सांगतोय, ते जिथं उपोषणाला बसले तिथलाच विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा. आम्ही त्यांचं स्वागत